संघटित झाले नाही आणि संघटित जर व्हायले तर संघर्ष करू शकत नाही. हा समजलं का? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आधीचे लोक शिकलेले नव्हते, अडाणी होते. माझ्या मायाचे बाय हे माझ्या आजीच्या बाय डोक्यावरचा शेव तिचा कधी पडला नाही. समोर बसले बाय त्या माझ्या आजी आहे ना, त्यांच्या डोक्यावरचा शेव डोक्यावरच आहे. माझ्या नाही पडला. आता घेतलीस तू ना आपल्या डोक्यावर. समजलीस का? बाय बघायचं आहे आधीचे लोक अडाणी होते माझे माय मावल्यानो, पण सगळे एकत्रित होते. आणि आताचे लोक शिकले आहे पण सगळे अलग अलग झालेले आहे. आता तुम्ही कोणाले माय बापाले तर काका तुझे बोकडा बोडका खाऊन ते बघ प्रॉपर्टी खा म्हणते माय बापाची. सासूले मा सासऱ्याला घराबाहेर काढले मी. हो बापा चांगले धंदे कसले, तुला चांगला आशीर्वाद भेटत पाहिजे. आली आली बसा बसा बसा. हा आमचे कमलाकर भाऊ, आमचे माझे मोठे बंधू कमलाकर भाऊ ठाकरे मुक्काम सिंधी. माझ्या भावाकडनं आपल्या बहिणीला आमच्या पार्टीला या विचारावरती 200 रुपये सपोर्ट मिळालेला आहे. आणि तसेच बहुजन समाज पार्टी घोगली नथुजी चनकापुरे यांच्याकडे सुद्धा या विचारावरती 100 रुपये सपोर्ट आलेला आहे. पार्टी आभारी आहे. तसेच आमचे ठाकरे दादा, आमचे दिवाकरजी ठाकरे आमचे बंधू, आमच्या भाऊकडनं सुद्धा 100 रुपयाचे या विचारावरती सपोर्ट मिळालेला दान आलेला आहे. तसेच आमचे दामोदरजी पाटील, आमचे दामोदर काकाजी टिकले पाटील, आमच्या काकाजी कडनं सुद्धा 100 रुपये सपोर्ट मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणायचं आहे माझा विषय माझ्या बाबा मला व्यर्थ बोलला नाही. तुम्हाला चांगलं सांगेल पहिल्याचे लोक कसे होते, पहिल्याच्या बाया, पहिल्याचे माणसं, पहिल्याचे बुढे आडे विचारे घर जोडून ठेवायचे. आताचे लोक घर तोडून ठेवते. हो आपल्या आपल्यामध्ये भांडणं करते. सक्का भाऊ पक्का वैरी मतदान आल्यावर. बरोबर आहे काका? सक्का भाऊ पक्का वैरी मतदान येऊ द्या. अबे तू बीजेपी कडून आहे, अबे मी काँग्रेस कडून हो म्हणते. सक्काच भाऊ काऊ पैसे पैसे पाहिजे. तू ना आपली माय उभी केला, मी ना आपली बहीण उभी करतो म्हणते. हो ते लोक आपल्या ठिकाणी बरोबर राहते ना. हे खालच्या भुसकोरेला आमचे झगडे करते. हा चिवडा खाणारे लोक, एक पाव दारू आणि घासभर चिवडा. तुम्ही खुश और हम भी खुश. हे शिकलेले लोक आहे असे काम करते. पहिल्याचे लोक एक वचनी लोक होते. पहिल्याचे लोक कोणाच्या बापाला पेलायला नव्हते. समजले का? आताचे लोक एक वचनी नाही आहेत. पैसा भेटला का कोटी कोटी बदलून जाते. समजलं का? सख्या मायबापाला विसरून जातात आजकालचे लोक. म्हणून म्हणायचं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करणारा सुरवा म्हणे गुण घटनेचे अंगीकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. एक मताचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. तुम्ही राजा झाले तुम्हाला 10 मतं, आम्ही भिकारी झालो तर आम्हाला 1 मत असं नाही आहे. कारण त्यांना माहित होतं रंकाचा राव कधी होईल नाही का. आणि झोपडीतला माणूस त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरला पाहिजे. म्हणून माझ्या बाबासाहेबांनी सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. समानतेचा अधिकार दिला आणि त्याने शिक्षणाची मुभा ठेवली नाही. शिकलेलाच माणूस इलेक्शन मध्ये उभा राहील. कारण तेव्हा शिक्षणच नव्हतं. शिक्षण नव्हतं म्हणून त्यांनी शिक्षणाची मुभा काढलेली नव्हती. पण आता शिकलेले लोक आहे ना, शिकलेले लोक शिकून समजून कशा अडाणी व्हायला पाहिजे. हे आमची बाई म्हणते. त्या दिवशी आपल्या सासू सासऱ्याला घराच्या बाहेर काढलं मी. का तुझी माय मारल्याची तू तशीच बोलली असतीस का? स्वतःची माय बोलली तर भेटणं लागत ना. सासू बोलली तर कोण करायचं तेव्हा बाई तिला आपल्या मायासारखं समजून घ्यायचं. एवढ्या ह्या
बायांना कोणते प्रदर्शन कराल तुम्ही असे सांगाल मग तुम्ही आणि ते काय त्यांना कोणतं प्रदर्शन कराल त्यांना हे सांगा की सगळं जेव्हा आपण आपल्या आई वडिलांचं सहन करतो त्यांचं बी आई वडील म्हणून सहन करायचं समजलं काय हा समजदारी सगळ्या गोष्टी होतात माझे माय बापू हो म्हणायचं आहे आपली आई सासू आपली आई काय माई आपली काय सगळं सारखं असते म्हणजे वागवणं सगळं सारखं असते आणि म्हणून म्हणतो शिकले लोक राणी बोलू नका हो चांगले राहा चांगले घरामध्ये वाद करू नका चांगल्या देशाला घडवा आपल्या मुलीला शिकवा आपल्या मुलाला शिकवा आणि म्हणून काय म्हणायचं आहे ओह शिका संगतीत संघर्ष करणारा सुरमा मने खून घाटण्याच्या अंगीकारा सुरमा मने खून घाटण्याच्या अंगीकारा कवी दर्शनाच्या टीका समजलं नाही का गाभाऱ्यात मूर्ती असे बाहेर पादुका अर्ध्यामध्ये लांबला अर्ध्यामध्ये लांबला शाळा साहेब अर्ध्यामध्ये लांबला तुम्हा घट्ट समजते का अर्ध्यामध्ये लांबला तुम्हा घट्ट समजते का हो इतिहासाची ज्ञानिवंत माहिती आहे का गाभाऱ्यात मूर्ती असे बाहेर पादुका अर्ध्यामध्ये लांबला अर्ध्यामध्ये लांबला तुम्हा घट्ट समजते का अर्ध्यामध्ये लांबला तुम्हा घट्ट समजते का हा माया घंटा वय समजलं का शायर साहेब नाही तर म्हणाल बाई तुम्हाला घंटा सांगून गेलीस का मला तुम्हाला घंटा सांगायचं नाहीये मी बोलून त्याचा अर्थ करून दाखवीन हा हे जे बोललो ते मी आज का म्हणजे इतिहासातच इतिहास सांगितलं शायर साहेब मी तुम्हाला घंटे सांगायला नाही आले इथं हा आणि सांगणारही नाही अपशब्द काढणारही नाही पण शायर साहेबाचं म्हणणं आहे बाई म्हणते कसम शायरी की सरपने झुकने ना दूंगा शायर साहब तुमको कसम है शायरी की तो मुझे भी कसम है मेरे गुरु की क्या बात है मेरे गुरु ने मुझे गुरु दक्षिणा दिया है आणि की बोले माझ्या गुरुने मला इथे मला घडवलेलं आहे माझ्या डोकं त्यांचा हाड आहे हा त्यांनी माझ्या डोक्यावर आपला हात ठेवलेला आहे शेवटची शिष्य मी त्यांची आहे शायर साहेब त्यांचं नाव चमकवायलाच पाहिजे म्हणजे झाली आहे मी निर्णयशांची समजला सप्पा गेले 12च्या वरात तिला एकटीच राहिली आहे फुलझडी तरी लोक म्हणते फुलझडी राहिली मी फुलझडी नव्हे एकदम बाम समजलं काय हा तलवार की धार है पूरी है तलवार की धार नील निशान वाली आणि म्हणून म्हणायचं है कि सिर्फ तुम्हारा बकवास है तुम में कोई दम नहीं भाई म्हणते कसम शायरी की तुम्हें पलटा के छोड़ूंगा और निशाना अपने चुकने ना दूंगा सिर्फ तुम्हारा बकवास है तुम में कोई दम नहीं शायर साहब सिर्फ तुम्हारा बकवास है तुम में कोई दम नहीं और फर्जी है तुम्हारा नशा वो कोई सब्जी तब लगेगी अच्छी उसमें जरा नमक चाहिए सब्जी तब लगेगी अच्छी उसमें जरा नमक चाहिए और ये सुरमा के साथ टकराना है ये सुरमा के साथ टकराना है तो उसमें जरा धमक चाहिए उसमें जरा धमक चाहिए उसमें जरा धमक चाहिए आणि म्हणून माझं एक अनुभवाचं गीत मी तुमच्यासमोर सादर करते शायर साहेब ते तुम्हाला सोडवायचं आहे का एक बुडा सादर करताय बुडा ऐका माझं बुडा हो ला 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 हो 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 आ हो अरे दिल्ली आरोडी सायंकाळी दिल्ली आरोडी सायंकाळी अरे माझं काळीच हे फाटलं माझं काळीच हे फाटलं अरे माझ्या हरणीला कारभारणीला माझ्या हरणीला कारभारणीला भुतानीचं पाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भुतानीचं पाटलं माझ्या हरणीला
तुम्ही त्याच्यावर काय म्हणता बाय बा, तुमची इच्छा आहे का? हो ना. काय आहे तुमच्याकडे सादरीकरण? माझा अनुभवाचं गीत आहे, तो ऐकावं आणि त्याचं तुम्हाला सोडवा करायची आहे. आणि म्हणून म्हणायचं काय हो एक म्हातारा गेला बाजारा गेला 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 आणि त्यानं दागीन चोरलं, त्यानं दागीन चोरलं. कोणा? बुड्यानं. काय झालं? आणि मग काय झालं? काय झालं? त्या दुकानदारानं आपल्या पोराला बोलवलं. पोराले हो, दागिना चोरल्यावर. हा. अरे एक म्हातारा गेला बाजारा त्यानं दागिन चोरलं. अरे दुकानदारानं त्याच्या पोरानं, दुकानदारानं त्याच्या पोरानं काय केलं? याला धोत्रात मुतवलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुतवलं. ओहो, एक म्हातारा गेला बाजारा, एक म्हातारा गेला बाजारा, त्यानं दागिन चोरलं, त्यानं दागिन चोरलं. दागिन चोरशील खेळ म्या. चोर घोड्या बदाम तोड्या. आणि त्याला असा राग आला बाई. त्या दुकानदारानं आपल्या 10 रुपये जरी कोणी चोरून नेत आपल्याला लागणार आहेत का? त्या दिवशी मला 10 रुपये गेले ना, मला रात्र झोपत नाही आली. हा? हो. तर त्याचं दागिने गेलं त्या दुकानदाराचं. असं असं मारलं बाई, त्या दुकानदारानं बोलवलं ना, असं मारलं हो हो बुडा फल 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 फल. ओके मा धोत्रातच मुतला. पक्का मुतला पक्का. असं हो. आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं याले धोत्रात मुतवलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुतवलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुतवलं. पण कोणाले? कोणाले? बुड्याले. हा, नाही तर निशान शायर म्हणून मला मुतवलीस का बाई तू ना? तो बुडा आहे का जवान आहे? हा, तो जवान करकरीचा भाव ला. तर मी तुम्हाला म्हणत नाही शायर साहेब, आणि तुम्हाला मुतवाची माझी अवकात नाही आहे. एवढी वाह्यात शायरी मी करणार नाही. तर तो बुढा माझ्या अनुभवाचं गीत आहे. मी पहिलेच काय बोलले? माझ्या अनुभवाचं गीत आहे. तो बुढा गेला बाजारामध्ये, त्यानं दुकानदाराचं दुकान दागिनं चोरलं. तर त्या दुकानदाराला राग आला. त्यानं आपल्या पोट्याने बोलवलं. आणि दोघाही मायरे का म्हणजे दोघाही बापलेकडे यायला मस्त धुवून केला. ओके मा. आणि मस्त मारला तर बुडा मुतूनच गेला. अरे 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 बुडा मुतूनच गेला. तर शाहीर साहेब, तो म्हातारा कोण? कोण? तो मुलगा कोण? कोण? तो दागिना कोणता आणि तो दुकानदार कोणता, हे तुम्हाला तुमच्या मध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून काय म्हणायचं पाय, तो मुतला बाई, त्याच्या मुताने चमत्कार कोणता झाला? माय मुताला कोणी चमत्कार होते का? कटर मत जाते मूत झाला. कसा? सांगतो ना, ऐक ना. सांग बरं. प्रॉपर्टी डीलर खापरी यांच्याकडून 200 रुपये सब्र मिळालेला आहे. मी आणि पार्टी त्यांचे खूप आभारी आहे. धन्यवाद. नाव घ्या, थांबा, फक्त गाणं होऊ द्या. पूर आला. त्या पुरामध्ये नदी नाले भरून गेले. घराघरात पाणी शिरले. कोणी
जिवंत कोणी मेले हत्ती उंट वाहून गेले. अरे 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 तेवढा मोठा माझा पोरगा तर गिलासभर मुतते. आता बाई माझी 12वीची मुलगी आहे तो कब्बर मुकते. तुला कसं माहिती बा? बाई डॉक्टरने सांगितलं बा मुलीला काय पिलिया झालं. पण म्हातारा काय होता? काय होता? म्हातारा चमत्कारिक होता. असं हो. आणि कसं नदी नाले भरून गेले, घरात पाणी शिरले. का म्हणतात नाताच्या घरची उलटी खोला पाण्याला लागली मोठी तहान. वरणीचं पाणी आडायला गेलं ना बापाचं लग्न पोराला केलं. ये सब अंदर की बात है. सही बात है. तो ये भी अंदर की बात है. असं तर शाहीर साहेब नदी नाले भरून गेले ते कोणते नदी नाले भरले? कोणते? हत्ती उंटात जिवंत किती ना मेले किती? बापा जिवंत किती ना मेले किती? आणि घरदार वाहून गेले ते कोणते घरदार वाहून गेले? असं आणि म्हणून म्हणायचं आहे नदी नाले भरून गेले, घरात पाणी शिरले. आणि जिवंत कोणी मेले हत्ती उंट वाहून गेले. पण वाचलं काय? काय एवढ्या पुरामध्ये अजून वाचलं? एक जण वाचला. मा एवढे मोठे मोठे मेले अजून का वाचणार आहे? सांगतो ना बाई धीर धरा थोडी. अरे पिल्लू मुंगीचा होता छोटासा. अरे पिल्लू मुंगीचा होता छोटासा. अरे ते कसं बस वाचला. मुंगीचं पिलू वाचलं फक्त शिला मंजुळा. मा मुलीचं पिलू नाही मेलं. तिकडं पाहून तू तब्येती खराब नको करू. हो, मी आताच मगाशी सांगितलं ते जवान पोट्टे पोरी बाजूला लाईन मारत असते. हो अगं बाय जानवी ना मला रंगाचे नाही. मला एक गोष्ट सांग, पोरी कर नाही तर पुढच्या बाया कर पाहिजे लाईन मार. काय म्हणली? काही नाही. असे धंदे करा माय बापाचं नाकाला शेंडा कापून टाका. याच्यासाठी पैदा केला तुम्हाला माय बापांना. आणि म्हणून म्हणायचं आहे काय पिलू मुंगीचा होता छोटासा. ते कसं बसा वाचला. शाहीर साहेब ते मुंगीचं पिलू कोणतं? कीर्ती म्हणायची नाही, कारण कीर्ती हे मोठे असते लहान नसते. तर मुंगीचं पिलू कोणतं? अरे पिलू मुंगीचं होतं छोटासा. आणि ते कसं बस वाचलं. अरे दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याच्या पोरानं त्याला दुकानदारानं त्याच्या पोरानं याला दुकानदारानं आणि त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला बुजवलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोक्यात बुजवलं. हे कंडिशन झाली समजलं का? पण शाहीर साहेबांनी मला काय म्हणला का कोणती वस्तू नवरे म्हणजे नवरा बायकोची कोणती वस्तू पाहत नाही. तर त्याच्यावर माझ्याकडे छोटंसं गाणं आहे. तर शाहीर साहेब तुमच्या जमन तर तुम्ही पाहिजे देऊन पाहिजे. पण माझ्या आई बहिणी बसल्या सादर करते बा गाणं छोटंसं. त्या भावाला कमजोर नाही समजत का मग? पाहतो ना आता आगे आगे देखो होता है क्या कौन किसको पलटा समझे क्या? हाँ नाम के बड़े ठीक है रोने मुंह में दांत नहीं चले चले चबा है. नाव सोनाबाई हाती कतलाचा वाडा आणि आहे मस्त तिरंगीचा चेला. म्हणजे सगळे म्हणतात आहे मस्त तिरंगाचा चेला, पण मी समजतो आहे बुटीचा बालवाला. नाही तसं नाही बाय म्हणण्याचा म्हणजे उद्देश आहे नाही का? म्हणून म्हणायचं आहे काय माझं गाणं प्यार हुआ दोनों में पति पत्नी में एक जान हुए मस्त मगन में. शादी शादी सुनते हुए प्यार हुआ दोनों पति पत्नी में एक जान हुए मस्त मगन में. अरे बीती उम्र सारी समझा ही नहीं. बीती उम्र सारी समझा ही नहीं. वो कौन सी जगह रही बाकी, वो कौन सी जगह रही बाकी जो पति ने
नवरा बायको शिवाय राहत नाही, बायको नवरा शिवाय राहत नाही. हो नाही नाही पण लग्न झाल्यानंतर जेव्हा बायको सोबत नवरा राहते, नवऱ्यासोबत बायको राहते, तर मला सांगा त्या बायकोच्या अशी कोणती तरी वस्तू आहे का जिथे हात लागत नाही? सहज बसले हात लागतात. साऱ्या वस्तूला हात लागतो. लागते. पण अशी एक जागा राहिली आहे स्त्रीची असं. की त्या स्त्रीच्या जागेला नवऱ्याचा हात कधीच लागला नाही. एक बाईची अशी जागा आहे की त्या बाईच्या जागेला नवऱ्याचा हात लागला नाही. साहेब तुम्ही म्हणता की ती वस्तू कोणती ज्या नवऱ्याचा हात त्या बाईच्या म्हणजे ती वस्तू दाखवा बाजीला हात लागला ना, त्या म्हणजे ती नवऱ्याला ती वस्तू पाहिलीच नाही. नवऱ्यानं बायकोची ती वस्तू पाहिली नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण माझाही तुमच्यावरती प्रश्न आहे की बाईच्या कोणत्या जागेला नवऱ्याचा हात लागला नाही? असं बाईच्या कोणत्या जागेला नवऱ्याचा हात लागत नाही आणि लागला नाही ते सांगून पाहिजे तुमच्या राऊंडमध्ये. अरे बीती उम्र सारी समझा ही नहीं, वो कौन सी जगह रही बात, वो कौन सी जगह रही बात जो पति ने छुआई नहीं, कौन सी जगह रही बात जो पति ने छुआई नहीं. सोडणार नाही. अरे रंग में रंगे हो तुम, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं. औलाद है सीने में मिट्टी के फाड़ देंगे बीच में से, फाड़ देंगे बीच में से, क्योंकि हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं, हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं. ये परशुराम का खून है. आणि रगरग मग मेरे रगरग में दौड़ता है. आणि म्हणून मी कोणाला म्हणजे मी कोणाला कमजोरी समजत नाही, पण स्वतः कमजोर भी होत नाही. समजलं का शाहीर साहेब? आणि म्हणून घमंड करणार नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे. आणि मग काय ती जागा कोणती ज्या जागेला नवऱ्याचा हात लागला नाही? हम भी देखेंगे आपली शायरी को. हाव सांगून पाहिजे. या बाया बसल्यात माझ्या माया बहिणी. हा आणि या माणसाला माहीत झालं पाहिजे. आणि म्हणून समोर काय म्हणायचं आहे? सामान से घर को सजाया, रचाया दुल्हन लाया, साजो सामान से घर को सजाया. दो चीजें पत्नी से मंगवाया, दो चीजें पत्नी से मंगवाया, लौटाने का वादा भी किया. पुन्हा ट्विस्ट पाहायची ला मंजुळा कशी पाय